तर सलामीची जोडी यावेळी शिल्लरवाडी संघाची दिलीप आणि निलेश. विनंती असेल त्या साईडचा आरसा, गाडींचा आरसे, सगळे आरसे मोडून सॉरी मोडू नका, फिरवून टाका. हा दोन्ही गाड्यांचे आरसे यस फिरवा. ओके धन्यवाद धन्यवाद. यावेळेस गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज जितेश, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू वरती मात्र एक सिंगलच्या साहाय्याने इथे मात्र शिल्लरवाडी संघाचं खातं खोललं, अकाउंट ओपन झालंय. एक धाव फलकावरती. हो यावेळेस स्लिप क्षेत्ररक्षकाकडनं चुका पाहायला मिळाल्या आणि या चुकांचा फायदा मात्र कितपत घेतला जाईल निलेशच्या माध्यमातून ते मात्र सांगणं एवढं सोपं नाहीये. इथे मात्र निलेशला जीवनदान दिलंय. इथे एक सिंगलच्या साहाय्याने 2 धावा धावफलकावरती. निलेश सारख्या मोठ्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान देत असाल तर नक्कीच तो खेळाडू कितपत महाग पडू शकेल तुम्हाला सांगता येणार नाहीये. यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता. हो यावेळेस फटका चांगला आहे. यावेळेस दिलीपच्या बॅट मधून पाहायला मिळाला हा षटकाराच्या साह्याने धावफलकावरती भर. धावफलक 8 धावा धावफलकावरती. दर्द बरी गाणी नका लावू पुकाट झंझट मध्ये. येस इथे विकेटचा पतन. इथे मात्र माघारी परतावा लागेल दिलीपला. दिलीप बॅक टू द आउट. पहिला आदर दिला जातो टीम शिल्लरवाडी संघाला. तर यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या लक्ष्मण, ज्याच्या बॅट मधून मागच्या 17 चेंडूवरती 44 धावा बनवल्या होत्या. यावेळेस देखील धोक्याची घंटा होती, वाजता राहिली गेली. एसटी रक्षकाकडनं चुका पाहायला मिळाल्या, त्यावरती मात्र जीवनदान दिलं जाते. या लक्ष्मण या फलंदाजाला षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकांती धावफलकाचा विचार केला तर 8 धावा धावफलकावरती.
यावेळेस गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर वैयक्तिक पहिलं सांगी कोट्यातलं दुसरं षटक घेऊन येत असताना संदेशला आपण पाहतोय. स्ट्राईक एंड फलंदाज निलेश, ज्याचा झेल मात्र आपण ड्रॉप केला होता, तो फलंदाज. ओ यावेळेस चाबूक, नक्कीच चाबूक फटका पाहायला मिळाले यावेळेस. दुसरीची प्रयत्न आणि सक्सेसफुली देखील 2 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धाब्याच्या साहाय्याने इथे मात्र धावफलक दुहेरी अंकावरती जाऊन पोहोचलाय. 10 धावा धावफलकावरती. हो यावेळेस देखील नक्कीच इथे मात्र वारंवार निलेशला फसवण्याचं काम केलं जातंय. मात्र यावेळेस देखील झेल होता, मात्र झेल झालं जमिनीला दान. कुठल्याही प्रकारचा शत्रक्षक तिथे नाहीये आणि त्यावरती मात्र एक सिंगलच्या साह्याने 11 धावा धावफलकावरती पाहावं लागेल. स्ट्राईक मात्र रोटेट केली गेली. या दरम्यान स्ट्राईक अँड फलंदाज लक्ष्मणला आपण पाहतोय, ज्याने 17 बॉल 44 धावा कुठून काढल्या होत्या मागच्या इनिंग मध्ये. आता इथं मात्र लक्ष्मणला देखील माघारी परतावा लागेल. इथे हादरा क्रमांक 2 दिला जातोय टीम शिलरवाडी संघाला. आतमध्ये यावेळेस खराब सेंडू, यावेळेस लेंथ बिघडली जाते. इथे मात्र स्क्वेअरचा मारा अवंतर दाव्याच्या साह्याने धावफलक पुढे सरकावला जाईल. 13 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र शतरक्षक तैनात. एक सिंगल कंप्लीट झाले. एक सिंगलच्या साह्याने धावफलक 14 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंड वरती मात्र आता पाहू शकाल आपण निलेशच्या बॅट मधून मोठे फटके येणं गरजेचं असेल शिलरवाडी संघासाठी. मात्र तसं काही घडत नाहीये. इथे मात्र निलेश सारख्या मोठ्या फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम गोलंदाज सातत्याने करत असतात. पाहावं लागेल इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. हो यावेळेस चांगला फटका. चेंडू होईल फरार. षटकाराच्या साह्याने या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. 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 रजत मुंडे डेंजर पक्का चांबारली गावाचा. सोनारी गावचा बॅटमन पप्पू पाटील नावाचा. धन्यवाद डीजे. तर 2 षटकांचा खेळ इथं संपला गेलाय. 19 धावा धावफलकावरती. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर वैयक्तिक पहिले सांगी कोटीतलं मात्र 3रं षटक घेऊन येत असताना संदीपला आपण पाहतोय. राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्राईक हँड वरती प्रभाकर.
यावेळेस वन बाउन्स क्षेत्रक्षण मात्र झालं गेलंय उचल फेक करणं तत्पूर्वी एक धाव कंप्लीट होते. एक धावेच्या साह्याने धावफलक 20 धावा धावफलकावरती. ओहो यावेळेस बॅटच्या रनर मध्ये चेंडू आला आणि निलेश सारख्या फलंदाजाला हा चेंडू मात्र नक्कीच बोनस असेल. यावेळेस चेंडू होईल फरार. षटकार. हलक्या हाताने मात्र फिरवण्याचं काम केलं गेलं होतं. यावरती मात्र निर्धाव चेंडूची सांगता. हो पुन्हा आडव्या बॅटने चेंडू घेण्याचा प्रयत्न. दुसरीचा प्रयत्न असेल नक्कीच. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाव्याच्या सहाय्याने धावफलक 28 धावा धावफलकावरती. यावेळेस जोरदार लावडापीट केली गेली होती मात्र पंच तटस्थ. यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता. ओहो यावेळेस चेंडूला उंची जास्त लांबी कमी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक इथे चुका. वारंवार निलेश सारख्या मोठ्या फलंदाजाला मात्र जीवन दान दिलं जात आहे. त्याचा फायदा मात्र इथे कितपत घेतला जाईल. षटक क्रमांक 30 इथं संपलं गेलंय. 30 धावा धावफलकावरती. यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती व्यक्ती पहिले सांगे खोट्यातले मात्र 4थं षटक शेवटचं षटक. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सागरला आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती प्रभाकर. नॉन स्ट्राईक एंड वरती निलेशला पाहतोय. ओहो यावेळेस एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न देखील केला जाणार नाहीये. एक सिंगलच्या साह्याने धावफलक 29 धावा 31 सॉरी चुकी झाली. 31 धावा धावफलकावरती. यावेळेस कौलवर टप्प्याचा चेंडू. फलंदाज निलेशला देखील थांबून ठेवण्याचं काम इथं सागर या गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जातं. या हो यावेळेस पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. इथे एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. इथे माझा पुन्हा असा डायरेक्ट हिटचा प्रयास. इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाले. तिसरीचा प्रयत्न करत असताना निलेशला माघारी परतावा लागेल.
प्रयत्न इथे मात्र चुकीचा थ्रो, चुकीची फेकी इथे केली गेली आणि त्याचा मोबदला मात्र एक धाव आणि एक चुरटी धावा अशा दोन धावा, दोन धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरकवला गेला. 35 धावा धावफलकावरती. यावेळेस निर्धाव चेंडूचे सांगता. ओहो यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त त्रिफला सीत इथं मात्र षटक क्रमांक 4 संपले गेले. धावांचा विचार केला तर 35 धावा 36 ची गरज. येणारे 24 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज विजयासाठी नांदेवाडी संघाला पाहावं लागेल. सलामीची जोडी जितेश आणि संदेश. स्ट्राइक एंड वरती संदेशला पाहतोय आणि नॉन स्ट्राइक एंड वरती जितेश. गोलंदाजी ट्रॅकचा बेचार केला तर शिलारबाडी संघाकडनं रोहन यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू खोल बर टप्प्याचा चेंडू होता आणि निर्धाव चेंडूची सांगता.
यावेळेस अतिशय चांगला फटका इथं मात्र कव्हर ड्राय फटका खेळून काढलाय, त्यावरती मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. ओहो, यावेळेस क्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न, इथे चुका आणि त्या चुकांचा फायदा मात्र मिळाला जातोय टीम लांदेवाडी संघाला. एक धाव मिळाली गेली. संदेश सारख्या मोठ्या फलंदाजाचा झेल जमिनीला दान केला. यष्टीरक्षक करत असताना दिलीप चुका आणि त्या चुकांचा मोबदला इथं मिळाला जाईल. धावांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 35 धावा आहेत. 36 धावांचं टार्गेट आहे आणि तुम्ही 36 धावा डिफेन्स करत असताना एखाद्या मोठ्या फलंदाजाचा झेल जर सोडत असेल तर मात्र त्याचा फायदा इथं मात्र पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट झाली. चांगले क्षेत्ररक्षण राहिलंय आणि या सिंगलच्या साह्याने धावफलक 4 या धावसंख्येवरती. हो, यावेळेस पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धाब्याच्या साह्याने इथे मात्र धावफलक 6 या धावसंख्येवरती. नक्कीच संदेश सारख्या मोठ्या फलंदाजाचा झेल जेव्हा जमिनीला दान केला तेव्हा मात्र संदेश कितपत फायदा घेईल त्याचा पाहावं लागेल. हो, यावेळेस त्याचा फायदा नक्कीच षटकार. यावेळेस षटक क्रमांक पहिलं संपलं गेलं. या षटक क्रमांक पहिले संपला आणि 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. संदेशचा झेल होता. झेल मात्र दिलीप सारख्या फलंदाज यष्टीरक्षकाने सोडला आणि त्याचा फायदा मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकाराच्या मार्फत मात्र मिळवला गेला. या षटकाराच्या सहाय्याने 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आता मात्र पाहावं लागेल यावेळेस पहिला चेंडू प्रभाकर गोलंदाजी ट्रॅकवरती व्यक्ती पहिलं आणि सांगी कुठेतलं दुसरं षटक घेऊन येत असताना पहिलं चेंडू मात्र बॅटला चेंडू ब्रश झाला होता. मात्र यावरती चांगलं क्षेत्ररक्षण स्लिप क्षेत्ररक्षकाचं एकही धाव घेतली गेली नाहीये. ओ, यावेळेस कोलबर टप्प्याचा चेंडू होता. मात्र यॉर्कर बनवून घेतला या चेंडूला. फुलटो चेंडू जर का मारला असतं तर नक्कीच त्याचा निकाल काहीसा वेगळा असला असता. मात्र तसं काही घडलं नाही. इथे मात्र चेंडू निर्धाव सातत्याने 2 चेंडू निर्धाव हाताळले जाते. ते प्रभाकरच्या माध्यमातून अतिशय चांगली गोलंदाजी राहिली. हो, यावेळेस पुन्हा एकदा एक कंप्लीट झालाय. इथे क्षेत्ररक्षक थोडासा बंबल झाला होता. मात्र एकच धाव, एक धावेच्या साह्याने धावफलक 13 धावा धावफलकावरती. हा, जा बॅट पाहिजे का? समजलं आम्हाला. मग काय बॅट बदलले होतं षटकार मारलेला. तुम्ही तेव्हा षटकार मारायला देता बॅट. यावेळेस 13 धावा धावफलकावरती या सिंगलच्या साह्याने पाहावं लागेल स्ट्राईक एंड वरती. आता मात्र संदेशला आपण पाहतो. या हो, यावेळेस
पुन्हा एकदा चेंडू होईल फरार. स्लिप क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं हा चेंडू निघून गेला. चौकार. यावेळेस चौकाराच्या साहाय्याने फलकाचा विचार केला तर 17 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक हॉलीबॉल खेळता का? यावेळेस पुन्हा एकदा सलगचा दुसरा चौकार. हे भिवंडी शहराची शान आहे दात. कळत असेल की आपण कुठल्या व्यक्ती कोणी 20 रनावरती खेळतो. या संदेश यावेळेस देखील तीन धावा कंप्लीट. येस पाणीपूर्व मैदानाच्या आतमध्ये 3 धावा कंप्लीट झाल्यात. यावेळेस षटक क्रमांक दुसरं संपलं गेलं आणि धावांचा विचार केला तर 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. यावेळेस डायरेक्ट हिटचा प्रयास इथे केला गेला होता. इथे मात्र प्रयत्न फसले गेले. जर का डायरेक्ट हिट लागलं असतं तर नक्कीच संदेशला माघारी परतावं लागलं असतं. मात्र यावेळेस 2 धावा कंप्लीट. 2 धाब्याच्या साहाय्याने धावफलक 26 धावा धावफलकावरती. यावेळेस अतिशय देखना फटका. चेंडू होईल फरार. कव्हर पॉइंट. क्षेत्ररक्षकाला चुकून मात्र चेंडू निघून जातो या सीमपार. चौकार.
यावेळेस स्क्वेअरचा मारा अभंतर धावेच्या साह्याने दाफलक पुढे सरकवत असताना 31 धावा दाफलका भरती. यावेळेस फुल टच चेंडू होता. 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षकाकडे. यावेळेस 2 धाबा कंप्लीट झाल्यात. क्षेत्ररक्षक थोडासा बंबल झाला आणि 2 धाबेच्या मदतीने धावफलक 33 धाबा धावफलकावर भरती. हो यावेळेस षटक क्रमांक 3 संपले गेलंय. आता मात्र येणारे 6 चेंडूने विजयासाठी 3 धाब्यांची गरज आहे. फक्त आणि फक्त 3 धावा. यावेळेस येणारे 6 चेंडू 3 धाब्यांची गरज. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर सचिन हा गोलंदाजी ट्रॅक वरती. हो यावेळेस एक सिंगल. ओ माय गॉड काय थ्रो आहे. अतिशय चांगला थ्रो. योगेशच्या माध्यमातून हा थ्रो केला गेला डायरेक्ट. येस नक्कीच योगेश शेंडे यांच्या माध्यमातून चांगला थ्रो. एक सिंगल झाली कंप्लीट. एक सिंगलच्या साह्याने दाफलक 34 धावा दाफलका भरती. आता फक्त आणि फक्त 2 धाब्यांची गरज आहे. पाहावा लागेल यावेळेस टार्गेट वरती संदेश. यावेळेस विजय फटका संदेशच्या बॅट मधून आलाय. चेंडू आउट पार. चौकाराच्या साह्याने इथे मात्र विजय होतो नालदेवाडी संघ. नालदेवाडी संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं गोडसं कौतुक.